सो हाय गाईस, व्हॉट्सअप, कशा आहात? तर आज रिपब्लिक डे आहे. तर आज मी जाणार आहे कॉलेजमध्ये. फुल ऑन जोश आहे. तुम्ही पण एन्जॉय करा आणि सांगा कसा आहे ब्लॉग आजचा. बाय. सकाळचे 6:45 झाले आहेत. तर आता मी उठलो आहे. तर बाहेर गेलो तर बघतो काय भक्ती रेडी होते. मम्मी रेडी करते तिला शाळेला जायला. तिचं आज RSPचं परेड आहे. काय तिचं नटापटा चाललाय आता. अच्छा, सनस्क्रीन, ओके. तर आता तयार व्हायला जातो मी पण. तर तयार होऊन आलो आहे मी. तर फटाफट बुटं घालतो, जायचं पण आहे आपल्याला. तर चला, देवाच्या पाया पडलो आहे आपण. आता निघूया. चला, पहिलं घेऊया बेल्ट, इयरिंग घेऊया. बेल्ट घेऊया, टाडा घालू, चावी पण घ्यायची आहे. इथली चावी. हेल्मेट हा इथं आहे. हेल्मेट घेतलं. तर रेडी झालो मी. तर बाय बोलून घेऊया. चला बाय, निघतो. लिफ्टची बटन दाबूया. अरे चला, लिफ्ट पण आली, जाऊया. आज रिपब्लिक डे आहे तर मी ब्लॅक अँड व्हाईट घातलं आहे. तर ती सगळेच घालतात, कॉमन आहे. तर 26 जानेवारी असो 15 ऑगस्ट सगळेच घालतात. आता तयार होऊन निघालेलो आहे मी कॉलेजला. चला, आलोच खाली मी. बघूया काय काकी. चला, काकीला हॅलो करून निघालो मी. सकाळ सकाळी वा पक्षीमध्येच. चला, गाडी साफ करून घेऊया निघायच्या पहिला. साफ केलेली आहे आता गाडी. चला स्टार्ट करू. स्टार्ट झाली आहे गाडी. चांगलं आहे, ठीक आहे. चला, पाठी घेऊया. चला आता निघूया, बाहेर काढू गाडी. तर आता मी निघालो आहे. सोसायटीच्या बाहेर गाडी काढतोय. मध्येच आता डिवायडर आला यार. चला, आता बॅरिगेड ओपन होईल. वाव, खुल जा सिम. तर निघूया कॉलेजला. यार डिवायडर. आज कामोठे मार्गे जाऊन कुत्रामध्ये चाला जाऊया. शिवशंभो नमाम शंभो. चला, समोर KLE कॉलेज आहे. चांगलं आहे कॉलेज ते पण. कामोठे बस स्टॉप. आता आजकाल सगळे इथंच येतात बस पकडायला. आता कामोठे हायवेला आलो आपण. बघू, गाडी बघून जाऊया. हायवेला कनेक्ट झालं आहे. सगळ्या आज रोड खालीच आहे. रिपब्लिक डे आहे, सो जास्त पब्लिक पण नाही. तर मी चाललो आहे आता मस्त. कसं आहे मी खड्डा आलता मध्ये. आता आपण आलो आहे कोपऱ्याला. इथं गर्दी नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. नाही ते वेळेला गर्दी असते खूप. चला तर जाऊया सबवेमधनं. तर कॉलेजला जायला शॉर्टकट हाच आहे, नाहीतर खारघरनी लॉंग कट आहे. तर आता अरे उबड खाबड रस्ते नसतं. लाल सिग्नल लागला, सुटला की लगेच निघू. चला, सुटला. या राईट हँड साईडला तुम्हाला दिसत असेल डीमार्ट, खारघर डीमार्ट.
विजिट करा तुम्ही पण. नियर बाय स्टेशन मेट्रो स्टेशन खारघर विलेज आहे. आला डिवायडर फॅमिलीसाठी. वाव, आंटी फास्ट पळवत बसले आहे गाडी. आपण पण कमी नाही, आपण आरामात जाऊ. आला अजून एक डिवायडर. चला, सकाळचा व्ह्यू म्हणजे वेगळीच गोष्ट. पक्षी एकीकडं, आवाज पक्ष्यांचा. आला अजून एक. हो, नारळ पाणी होतं तिला. बघू वेळ भेटला तर पिऊ. वापस. चला, आता 2 मिनिटावर आहे कॉलेज. पटपट जाया, उशीर झालाय असं वाटतं. आज फुल जोशमध्ये आहे मी पण, कारण आज प्राऊड मोमेंट आहे. आपल्याला आज 26 जानेवारीला संविधान दिवस म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन डे. आज आपल्याला कॉन्स्टिट्यूशन भेटलेलं या दिवशी. आजकालच्या पिढींना माहिती पडायला पाहिजे की संविधान काय आहे, संविधानासाठी किती लोकांनी संघर्ष केले. हो, आणि ते बाबा काय हे नाही, ऑन फॉर्म आहे. आज खूप गाडी आहेत, काय वेगळी गोष्ट आहे वाटतं. हो, यांचं पण काय असेल 26 जानेवारीला काय ना काय असतं. बघू जाताना दिसले तर. समोर कॉलेज आहे, पेदपाडे स्टेशन. चला, तुम्हाला दिसलं असेल कॉलेजचं नाव. नाही दिसलं असलं तर पुढं दिसेलच. पुन्हा आलो, जाऊया कॉलेज. हां, बघा दिसलं का तुम्हाला नाव? दिसायलाच पाहिजे. चला बघू जागा बघून. हो, मुलं पण आलेत. जागा बघून गाडी लावूया. चला, हेल्मेट पण लावलाय. काय मामा? गुड मॉर्निंग. ठाकूर सर बोलाय. कोण? प्रथमेश. अच्छा, मुलं पण आलेत का? मुलं टीचर सगळे आलेत. चला आपण पण जाऊ. या तुम्ही पण. ह्यांचं पण प्रोग्राम चाललं आहे. बघू, तयारी चालली आहे. चव्हाण सर आले आहेत. हां, चव्हाण सर कसे. मुलं पण आलेत. सकाळी 7ला बोलावलं आहे त्यांना. कंटाळा आला असेल अजून. होस्टिंगची तयारी चालली आहे. अजून घेतली नाही का? घ्यायला आता सुरू केलं आहे. हां, फुलं इथे करतात, तयारी चालली आहे. टीचर पण हळूहळू यायला लागलेत. चला, सगळे टीचर आलेत. चीफ गेस्ट पण लवकरच येईल. बघू. काय दीपक सर इथं तर बघा. चीफ गेस्ट आलेले आहेत. आपण एन्जॉय करूया. It is a salute to our Constitution, a tribute to our teachers, and a symbol of unity and national pride. As our guests proceed towards the flag hosting phase, let us all stand in respect.
member Jedas Tilavne sir, Sachin Vaskar sir and Anil Khopre sir. Along with us, we have Maheshwari Jirpe ma'am, Principal of RTCCS, and the pillar of our institution, Miss Nisha Nair ma'am, Principal of मॅमने RTHS. त्यांना बोलवलं आहे. I request Karan थोड्या to वेळात please give the command. ध्वजारोहण होणार. सर आले ध्वजारोहण करायला. विजिटिंग केले आहे सरनी, चीफ गेस्टनी. सगळे टीचर स्टुडंटनी टाळी वाजवून त्याला फेलिसिटेट केले. थोड्या वेळात राष्ट्रगीत सुरू होईल. इथे नाही भटकतच आहे नेहमी, आवाज नाही ना इथे. As the tricolor rises high and flutters freely in the sky, it reminds us that India stands tall today because its value stands firm. चला आता राज्यगीत पण गाऊया. We are proud to be an Indian and in महाराष्ट्र. राज्यगीतची गोष्ट वेगळी, अजून राष्ट्रगीतची पण गोष्ट वेगळी. एकदा आपण बोलायला लागलो की बोलूसं वाटतं. सगळे गात तर आता झालेला आहे. तर तिरंगे की छाया में आज ये सवेरा आया है, हर दिल में भारत का सपना समाया है. नमन है उस मिट्टी को, उस वीर जवानों को, जिसने देश के लिए अपना सब कुछ लुटाया. With this, now I request Deepak Shinde sir to please address the gathering. झाला तरी सुद्धा खरा अर्थानं प्रजासत्ताक जर झालो ते आपण 26 जानेवारी 1950ला. खऱ्या अर्थाने लोकशाही आणि संविधानाने चालणारं हे आपला जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश. आपला भारताचं एक वैशिष्ट्य आहे, सर्व जात धर्म पंथ बोलीभाषा असा कुठला देश नाही आहे जगामध्ये की एवढ्या जाती धर्माचे पंथाचे लोक इथे गुन्हा गोविंदांना राहतात आणि ह्या सर्वांना एकत्रितपणे आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना एक सूचना ह्याच्यामध्ये अशी आहे की एक उदाहरण तुम्हाला देतो की संविधान जे आपल्या कायद्याने चालणारा देश, उदाहरणार्थ एका रांगेमध्ये तुम्ही आहात आणि काही विद्यार्थी इथे तिथे जर गेले तर जो गोंधळ उडतो
तसाच गोंधळ जर आपण ह्या संविधानाच्या बाबतीत कायद्याने नाही केलं तर हे होऊ शकतं. तर आपल्या सर्वांना ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एकच आहे की जसं आपल्या देशाकडून आपल्या अपेक्षा आहेत तशा आपल्या काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. तर त्या जबाबदाऱ्या जर आपण पाळल्या आणि आपला राष्ट्रप्रथम हे जर ब्रीदवाक्य जर आपण डोळ्यासमोर ठेवलं की मी या देशाचा नागरिक या नात्यानं माझ्या देशासाठी मी काय करू शकतो, ही जरी भावना जर आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर खऱ्या अर्थानं हा प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखं इथे होईल. या प्रसंगी मला विचार मांडण्यासाठी तुम्ही आपल्या मॅडम निशा नायर मॅडम, येपे मॅडम आणि आपल्या कॉलेजचे ट्रस्टीमधले आमचे मित्र संजय भगत सर, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी यांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरने मस्त भाषण दिलं. इन्स्पायरिंग आहे भाषण. आपण पण आपल्या देशासाठी काय ना काय योगदान द्यावं. For your experience, now I would like to invite Honorable Sanjay Bhagat sir to share their valuable thoughts. आता मेन चीफ गेस्टला बोलवलं आहे. सर्वप्रथम सगळ्यांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक 6 देशांची राज्यघटना घेऊन दिवस रात्र त्यांनी मेहनत केली. बऱ्याचशा वेळ त्या घटना समितीवर असणारे जे सदस्य होते ते आंबेडकरांच्या सोबत बसायचे, घटना लिहायचे. आंबेडकर रात्र 3-4 दिवस पूर्ण झोपायचे नाही आणि ते घटना लिहिली. बऱ्याचशा जणांनी सांगितलं तुम्ही झोप घ्या, तेव्हा Maheshwari Zirpe ma'am and चला, स्पीच इथे सगळं झालेलं आहे. सगळे रिलॅक्स झालेत, आपल्या आपल्या कामासाठी निघाले सगळे. चला जरा कॉलेज वरनं पण बघून येऊया. आपण जाऊया जरा वर. कसं दिसतो? ठीक आहे, नॉट बॅड. चला तुम्हाला दाखवतो आमचं कॉलेज वरून कसं दिसतो जरा. हे आमचं कॉलेज आहे, शाळामाळ्याचं. व्ह्यू सकाळचं खूप भारी असतं. क्लासरूम पर्यंत ऊन जातं. असं आहे आमचं कॉलेज. हो, काय व्ह्यू आहे ना. चला बघितलं असणार. आपण जाऊया रिटर्न खाली, घरी निघूया. आलं का ग्राउंड फ्लोर? चला आलो, निघूया. ओला आहे अजून, हंगामात सुरू आहे त्यांचा. चला हे पण निघालेत परेड मुलं. आपण पण जाऊया, काकांना बाय बोलू. चला येतो. चला गाडीपाशी हेल्मेट काढू, जाऊ. चला जाऊया आता घरी. आजचा कसा वाटला तुम्हाला प्रवास आमचा, सांगा जरा कमेंटला. अजून तुम्ही ही पण सांगा की आज मला दिवसभरात किती डिवायडर भेटले, कमेंटमध्ये सांगा. आता जातो घरी. घरी जायचे पहिलं बघू. आज पूर्णच रोड खाली, मस्त व्ह्यू आहे. व्ह्यूचा आनंद घेत जाऊया. पण हे डिवायडर काय रस्ता पाठी सोडणार नाही आपला पाठला. कुठेही जावं डिवायडर येणार. असं पुढं नाही गेलं तर डिवायडर येणार. हे बघा आता तुम्हाला आहे ना दिसेल डिवायडर आला. चला आता घरी जायसाठी मी हायवे पकडलेला आहे. तर आता जाताना आपण रोडपाली मार्गे जाऊ.
मला भूक लागले ना, नाश्ता करता गेलतो. जाऊया जरा. काय खाऊ इडली वडा खाऊ. जाऊ अण्णापाशी. अजून तुम्ही सांगा कसं वाटलं आमचं रिपब्लिक डे कॉलेजचा. ठीक होता, नॉट सो बॅड. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अजून तुम्ही सांगा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये काय पाहिजे काय नाही. आता घुसलोय रोडपालीत. हो अण्णा आहे का आज? कारण उशीर तर झालाय, 10 वाजून गेलेत. बघू अण्णा आहे का. चला, अण्णा दिसतंय का ना? हा अण्णा आहे. चला खाऊया. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.